खेळकर. खरं तर सुरेखाबाईंनी खूप स्पष्ट मत मांडलेलं आहे आणि तिच्या मताशी मी सहमत आहे. जर कला केंद्रात डीजेवर मुली नाचत असतील तर ती खूप मोठी म्हणजे खेदाची गोष्ट आहे. कला केंद्रात लावणी जपली जाते असं मी पहिल्यापासून ऐकून आहे. माझ्या आईच्याही तोंडी मी ऐकलेलं आहे आणि त्याच्यात दिग्गज बाया या लावणीकार झालेल्या आहेत. आता मध्यंतरीच्या काळात सुरेखा पुणेकर ज्यावेळेस उदयास आल्या त्यावेळेस त्यांनी लावणीला एक वेगळा दर्जा दिला, परंतु फक्त सुरेखा पुणेकरांनीच लावणीला दर्जा दिला आणि नंतर ज्या मुली आल्या त्यांनी लावणीचं इतकं म्हणजे विटंबन केलं की लावणीच्या जम्परला कापडच ठेवलं नाही. संपूर्ण पाठ उघडी, संपूर्ण दंड उघडे, बिंबीच्या खाली साडी, बिंबी उघडी, पदर असा मध्ये पिना लावून घेतलेला. म्हणजे ह्याच्यामुळं काय होतं की आमच्यासारखे लोक कलावंत भरडले जातात. लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून तशा असतात. मग आम्ही फिरणारे असतो. तमाशा कलावंत म्हणजे फिरणारा कलावंत. मग त्या गावात गेल्यावर त्या गावाच्या मुलांच्या आम्हाला पंगा घेता येत नाही. ते म्हणतील त्याच पद्धतीने कार्यक्रम सादर करावा लागतो आणि डीजे गाणे वाजवावे लागतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि याला आळा बसला पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासन पहिल्यापासून तमाशाच्या बाबतीत झोपलेलं आहे, ते अजून जागच झालेलं नाही. नुसते आश्वासनं माग जे राजकर्ते होते त्यांनी दिलेली आश्वासनं. आताचे राजकर्ते आहेत ते तर तमाशाबद्दल बोलतच नाही. मग त्यांना तमाशाबद्दल काय वाटतंय माहीत नाही. तमाशातले माणसं नाहीत का? ती जनावरं आहेत का ते पाकिस्तानी आहेत का ते चीनमधून आलेले आहेत? तमाशा कलावंत आहे कोण? तमाशा कलावंत महाराष्ट्राचा पाईक आहे. शुद्धीवर येऊन कारभार बघा. मतावर तुमचं चालू देऊ नका. मताचं राजकारण बंद करा. जरा गोरगरिबांकडे न्यायाने बघा, त्यांना न्याय द्या. कोण समजतं तुम्ही स्वतःला आणि काय समजता? कलावंतांनी जर तोंड उघडली तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आम्ही वगनाट्याद्वारे गाण्याद्वारे ते सगळं सादर करू, हा इशारा आहे माझा पुढचा. तेव्हा माझी विनंती आहे, हे डीजेचे प्रोग्राम जे आहेत, या मुली डीजे वगैरे नाचतात ते काय झुरमुळ्या काय उडवतात, पदर काय उडवतात, कंबर काय हलवतात, पोरांकडे जाऊन त्यांना नाचण्याचे इशारे काय करतात. यामुळं तमाशातल्या मुलींवरही हा परिणाम झालाय. आमच्यातल्याही मुली करायला लागल्यात तसं. पुढं पोरांकडे जाऊन बघून डान्स करणे वगैरे, मागच्या रसिकांकडे लक्ष न देणे, आमच्यातल्याही मुली करायला लागल्या. म्हणजे समाज घसरत चालला आणि तमाशाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणखी घाण होत चालला. तमाशा घाण नाही, तमाशा अश्लील नाही, तमाशा चावट आहे. तमाशातले विनोद अश्लील नसतात, चावट असतात. आणि चावटता आपण बोलतो सर्रास भाषेत, मग तमाशा कशाने अश्लील आहे? प्रथम हे नंगे नाच थांबवा. हे जे धिंगाणे चाललेत तुमचे, हे थांबवा. आणि तुमच्या धिंगाण्यामुळं साध्या संस्कृतीतल्या लोकांना किती त्रास होतो याच्याकडे लक्ष द्या. मी रघुवीर केरकर आहे. उद्या मला अटक करा रघुवीर केरकर असा बोलला म्हणून. मी कोर्टात उभं राहिलं तरी हेच बोलल आणि स्टेजवर उभं राहिलं तरी हेच बोलल की पहिला तुमचा धिंगाणा थांबवा, तुमचा तमाशा थांबवा, म्हणजे आमचे तमाशे व्यवस्थित चालतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.